बेस्टच्या नंतर काहीच उरत नाही. मला माहित होतं की हा माझा बेस्ट अटेम्प्ट गेलेला आहे, यानंतर माझ्याच्यानं तयारी होणारच नाही सर. मी आई वडिलांना बोललेलं होतं की एवढं ठीक आहे म्हणले, आपण क्लास 1 तरी होतात आता एवढ्यावरती, एवढं फिक्स आहे, आता बस करायचं आपल्याला. ही गोष्ट होती. पोस्ट बद्दल मनामध्ये काहीच नव्हतं सर, की ठीक आहे ड्रीम पोस्ट असते डीसी प्रत्येकाची, ही गोष्ट होती. माझं पण ड्रीम होतं मी ज्यावेळेस सुरुवात केली होती. वाटलं होतं की ड्रीम मध्ये वास्तविकता आणि ड्रीम, आता नावच आहे वास्तव कट्टा, तर माझं ते वाक्य पहिल्यापासून आहे सर, की तुमचं स्वप्न आणि वास्तव याच्यामध्ये तुम्हाला बॅलन्स जमला पाहिजे. राईट. आणि एपीजे अब्दुल कलाम पण म्हणलेले आहेत की तुम्ही लाईफमध्ये ऍडजस्टमेंट पण खूप महत्वाचे आहेत. डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम म्हणलेले आहेत की तुम्ही परिस्थितीनुसार ऍडजस्टमेंट होणं ही सुद्धा एक कला आहे, आणि त्याच्यामध्ये काही माघार नाही ती आयुष्यात. ते तुमच्या समजदारीचं लक्षण आहे, तुमच्या समजदारीचं लक्षण आहे. कारण आयुष्यामध्ये अशा ऑपॉर्च्युनिटी मांडून ठेवलेल्या असतील नंतर की कदाचित तुम्हाला वाटेल की अरे मी तिथं 4-5 वर्ष उगाच वेस्ट केले, इथं जर मला तर टाइम दिला असता मी, तर मी तर एक्सेल केलं असतं लाईफमध्ये. ह्या पॉडकास्टच्या माध्यमातून ते सांगायचं सर, मी पॉझिटिव्ह राहा फक्त सर, एवढं म्हणेल.